त्यांनी प्रथम अभिवादन करते आणि त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम इथं आयोजित देवळे ह्या गावामध्ये मोठ्या उत्सवात ज्यांनी आयोजित केलेला आहे ते आमच्या भगिनी व आमचे बंधू रोहिदास दादा बोराडे व सुनीताताई बोराडे व त्यांचे छोटे बंधू या सर्वांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्सवामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं उपस्थित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी ज्यांचं आता हरिभक्तपरायण ज्यांचं कीर्तन रूपी सेवा झाली ते आमचे पोपट महाराज खंडागळे, त्याचबरोबर आपले मुरकुटे महाराज, त्याबरोबर बांगर महाराज, त्याचबरोबर शळकंदे महाराज, सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी प्रथमतः सर्वांना दिलगिरी व्यक्त करते की आम्हाला येण्यासाठी इथं उशीर झाला। गावची यात्रा असल्यामुळे सगळा कार्यक्रम आटपून इथं यायचं म्हणजे त्यामुळे उशीर झाला, तर मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करते। त्याचबरोबर आज आजी आणि बाबांच्या पुण्यस्मरणासाठी ज्यांनी आता बरेच अडचणी किंवा समस्या आपल्या सरपंच दादांनी मांडल्या इथं विठ्ठल दादांनी की आज पंचायत समितीवर जरी पराभव झाला असला तरी आज तुमचं नाक त्या पंचायत समितीवर आलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते। आणि देवळे गावाने जेवढं आम्हाला आशीर्वादी रूपी हे दिले, मतदान रूपी जेवढा आशीर्वाद दिला ताईंच्या पाठीमागं त्याचं सगळ्यांना आम्हाला ज्ञात आहे। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दादा तुम्हाला सांगते आपल्या कुठल्याही समस्या असू द्या, तुम्ही पंचायत समिती मध्ये आल्यानंतर कुठल्याही रिकाम्या हाताने तुम्ही पाठीमागे येणार नाही एवढा मी शब्द तुम्हाला देते। त्याचबरोबर मुरकुटे महाराज आपल्याला म्हटले की आज आपल्या जरी संयुक्त जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला एक शब्द देतो की आपल्या समाज कल्याणाच्या माध्यमातून वारकरींसाठी मानधन योजना चालू आहे। नक्कीच महाराज या त्या दिवशी आपला विषय झाल्यानंतर मी नक्कीच भालेराव सरांशी त्याच्यावर चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं हो ताई आहे, पण आपल्या जेव्हा पश्चिम भागातनं वारकऱ्यांची यादी देते तेव्हा तिथं काहीतरी समस्या आणि अडचणी असतात, पण नक्की त्यांच्या समस्या आणि अडचणी त्या योजनेमध्ये त्या अटी शर्तीमध्ये जर आपला वारकरी संप्रदाय जर त्याच्यात बसत असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगते की येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातले जेवढे वारकरी असेल त्यांचे प्रस्ताव आपण जिल्हा परिषदला पाठवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असून आपण त्याच्यासाठी यशस्वीरित्या पार होऊ एवढा मी शब्द देते मुरकुटे महाराज तुम्हाला की आपण नक्कीच त्याच्यामध्ये मदत करू। आता दादांनी सांगितलं की जेव्हा आम्ही पाणी योजनेचा पाहणी करण्यासाठी ह्या भागामध्ये आलो होतो तेव्हा आम्ही देवळ्याची चिंचेची वाडीची असणारी विहीर पाहिली आणि वरती जाऊन टाकीचं काम पाहिलं। नक्कीच दादा तिथं काम बरेच अपुर आहे, पाईपलाईनीसाठी लागणाऱ्या बऱ्याच अडचणी आहेत, तुमच्या ग्रामस्थांच्या काही शेतकऱ्यांच्या शेतीतल्या काही अडचणी त्या ठिकाणी आहे। नक्कीच आपण त्याच्यासाठी मार्ग काढू आणि तुम्हाला पाणी कसं मिळेल, आपल्या महिलांचा डोक्यावरचा हंडा कसा कमी होईल याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू। आज तुम्ही जेवढा आशीर्वाद आमच्यासाठी दिलाय, जेवढं देवळे गावाने जेवढी आम्हाला साथ दिली आणि आमच्या बरोबर राहिले त्यांचे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही। आणि मतदान रूपी जे सुनीताताईंच्या पाठीमागे राहिले, आमच्या पाठीमागे राहिले, मी प्रथम मतारूपी ज्यांनी आशीर्वाद दिले त्यांना सर्वांना धन्यवाद देईन, त्यांचे आभार व्यक्त करेन आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या ज्या माध्यमातून योजना असतील किंवा ज्या समस्या माझ्यापर्यंत घेऊन याल त्यासाठी नक्कीच मी तुमच्या कटिबद्ध राहील आणि प्रश्न सोडवेल। हेच मी आज आजी आणि बाबांच्या पुण्यस्मरणासाठी अभिवादन करून हा शब्द तुम्हाला देते आणि थांबते। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।